तर भाई आज ना सगळ्यांच्या भाईचा बर्थडे आहे, म्हणजेच गणपती बाप्पाचा वाढदिवस आहे, त्यांचा जन्मदिवस आहे. तर सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर इकडे ना मी सकाळी एकदम लवकर उठून सर्व पूजा वगैरे आवरून मंदिरात आली होती. तर मंदिरात असा काही सीन होता. मग मंदिरातून येताना मी बाप्पासाठी असे गारगार दुर्वा घेऊन आली होती. तर तेच दुर्वांच्या जुड्या मी बनवत होती आणि त्या दुर्व्यांच्या 21 दुर्व्यांच्या जुड्या बनवून मी अशा देवाला अर्पण केल्या, नमस्कार केला आणि बुद्धी मागितली. माझ्यासाठी नाही, तुमच्या सर्वांसाठी, की तुम्ही असेच माझे व्हिडिओ नेहमी बघत राहावे आणि मला असेच अप्रिशिएट करत राहावे, हेच मी देवाला सांगितले. तर जे कोणी मला भेटल्यानंतर माझ्या व्लॉग बनवण्याच्या गोष्टीसाठी मला अप्रिशिएट करतात आणि काही त्यांचे गोड शब्द माझ्यासाठी वापरतात, तर त्या गोष्टीसाठी ना मी खूप खूप थँकफुल आहे. माझ्याकडे शब्दच नाही आहेत त्या गोष्टीसाठी, की मी कसं तुमचा आभार व्यक्त करू. बाकी मला काय बोलायचं आहे आणि काय माझ्या भावना आहेत तुम्ही समजून घ्या, ओके. बाप्पाचा जन्मदिवस आहे. बाप्पाला केक तर नाही आवडत, बट त्याला मोदक खूप जास्त आवडतात. सो मी त्याच्यासाठी इथे केशरवाले मोदक रेडी केले होते आणि इथे मी रेडी झाली होती मंदिरात जाण्यासाठी, प्लस हळदी कुंकाला पण जायचे होते मला. तर ही साडी ना माझी फेवरेट आहे. मंदिरात जाताना मी हीच साडी घालते. इथे मी मोदकांचं ताट रेडी केलं आणि मी मंदिरात निघाली होती. तर झालं काय की ते जे लोक जात होते रिटर्न, त्यांच्या हातात ना शिऱ्याचा प्रसाद होता आणि मला प्रसादाचा शिरा फार आवडतो. तर तो प्रसाद बघून मी खूप जास्त खुश झाली होती. पण जेव्हा मी मंदिरात गेली मला तो प्रसाद भेटला नाही. आता तो प्रसाद खरंच होता की फक्त माझ्या डोळ्यांचा भ्रम होता हे नाही माहिती. तर असा मी इथे गणपती बाप्पाला हे मोदकांचे ताट अर्पण केले. सर्व मोदक गणपती बाप्पाला दाखवले आणि जसे मी ठरवले होते दिवसभरात अगदी तसेच झाले. खूप सुंदर दिवस होता आजचा. थँक्यू बाप्पा, थँक्यू युनिवर्स. बाय.